Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? 2019 मध्ये भाजपसोबत जाण्यासाठी 5 बैठका झाल्या। बैठकीला शरद पवार, अमित शहांसह गौतम अदानीही उपस्थित होते। पहाटेच्या शपथविधीवर द न्यूज मिनिट पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत अजित पवारांचा गौप्यस्फोट। अजितदादांनीच कबूल केलं शिवसेना राष्ट्रवादी तोडण्यामागे आणि सरकार पाडण्यामागे अदानी। अजित पवारांच्या गौप्यस्फोटानंतर संजय राऊतांचं वक्तव्य। फडणवीसांनी फसवलं, त्यांच्यावर केस दाखल करणार। सिंचन घोटाळ्याच्या मुद्द्यावरून सुप्रिया सुळेंचा निशाणा। फाईल कशी दाखवली याचं मला उत्तर हवंय, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। शिवाजी महाराजांची शपथ घेतो, महाराष्ट्र लुटणारे आणि लुटारूंना मदत करणाऱ्यांना पाठिंबा नाही। माहीमवरून अमित ठाकरेंवर पहिल्यांदाच TV9 वर उद्धव ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट। महाराष्ट्राशी माझं रक्ताचं नातं, महाराष्ट्रच माझं कुटुंब। आजारपणात खिल्ली उडवणाऱ्यांनीही मी अनुभवलं ते अनुभवायला हवं। नक्कल करणाऱ्या राज ठाकरेंवर उद्धव ठाकरेंचा संताप। उद्धव ठाकरेंच्या बॅगची सलग दुसऱ्या दिवशी तपासणी। औसा हेलिपॅडवर काढला दुसरा व्हिडिओ। अधिकाऱ्यांना मोदी शहांच्या बॅगांची तपासणी करण्याची ठाकरेंची तंबी। ज्यांच्या हातातून पैसे सुटत नाही तो बॅगेतून पैसे घेऊन जाणार का? त्यांच्या बॅगेत हातरुमाल आणि कोमट पाण्याशिवाय काय असणार? राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका। निवडणूक अधिकाऱ्यांकडून देवेंद्र फडणवीसांच्या बॅगची तपासणी। फडणवीसांच्या बॅगेची तपासणी करतानाचा व्हिडिओ समोर। 50 ते 60 जागा निवडून येतील, शरद पवारांचा दावा। तर जे मला सोडून गेले ते परत कधी निवडून येत नाहीत, शरद पवारांचा अजित पवार गटाला निशाणा। भुजबळांनी धोका दिला, त्यांना धडा शिकवा आणि घरी बसवा। पक्षाला मला, सहकाऱ्यांना भुजबळांनी फसवलं। येवल्यातून शरद पवारांचा भुजबळांवर निशाणा। लोक वरचढ होतील म्हणून आम्हाला पवारांनी मुख्यमंत्री केलं नाही, शरद पवारांच्या मनात त्यावेळी काहीतरी असेल। छगन भुजबळांचे शरद पवारांवर गंभीर आरोप। शिवसेना फोडण्याचं पुण्यकर्म शरद पवारांनी केलं। पवारांनी माझ्यासह 18 ते 20 आमदारांना फोडलं, मात्र त्या शिळ्याकडीला ऊत देण्याचं काही कारण नाही। भुजबळांची पवारांवर खोचक टीका। काँग्रेस आणि भाजपला एक विचारधारा आहे, पण राष्ट्रवादीला विचारधाराच नाही। शरद पवारांवर टीका करताना छगन भुजबळांची स्वतःच्या पक्षाचे वाफाडे काढले। राऊतांच्या अंगात आलं म्हणून महाविकास आघाडीचं सरकार बनलं असं मी विनोदानं म्हणतो। अंगातून उतरलंच नाही म्हणून सरकार गेलं। सांगलीतील कडेगावच्या प्रचार सभेत विश्वजित कदमांचं वक्तव्य। विश्वजित कदम गोंधळलेल्या मनस्थितीत असावेत, कदमांच्या वक्तव्यावर संजय राऊतांचं उत्तर। शहाजी बापू पाटलांकडून उद्धव ठाकरेंची मिमिक्री। पंढरपूरच्या महूद येथील सभेत शहाजी बापू पाटलांकडून मिमिक्री। बिनकामाचा रे बिनकामाचा, 2.5 वर्ष आम्हीच मुख्यमंत्री केला म्हणत ठाकरेंची नक्कल। पुण्यातील मोदींच्या सभेत मराठा आंदोलकांची घोषणाबाजी। मराठा आरक्षणाची मागणी करत जोरदार घोषणा करणाऱ्या आंदोलकाला पोलिसांनी शांत केलं। उल्हासनगरमध्ये फडणवीसांची अमृतवेला सत्संग सोहळ्याला उपस्थिती। गुरु ग्रंथ साहिब डोक्यावर घ्यायला मिळालं, हे भाग्य असल्याचे फडणवीसांची प्रतिक्रिया। माढ्यात मोहिते पाटलांचा बबनराव शिंदेंना धक्का। जीप सदस्य भारत शिंदेंचा महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पाटलांना पाठिंबा। ठाकरेंच्या सावंतवाडीतील सभेआधी पदाधिकाऱ्यांना नोटीस। ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळींनाही सावंतवाडी पोलिसांची नोटीस। भाषणावेळी कोणतीही आक्षेपार्ह कृती वक्तव्य न करण्याच्या सूचना। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आज 2 सभा। सकाळी 11 वाजता चाळीसगावमध्ये तर मेघना बोर्डीकर यांच्या प्रचारार्थ दुपारी 3 वाजता जिंतूरमध्ये सभा। योगी आदित्यनाथ यांची पोहरादेवी येथे दुपारी 12 वाजता जाहीर सभा। कारंजा विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार सई डहाके यांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा आज मुंबईच्या दौऱ्यावर। गरवारे क्लबमध्ये व्यावसायिकांसोबत संवाद साधणार। मंगलप्रभात लोढांकडून कार्यक्रमाचं आयोजन। एकनाथ शिंदे यांच्या आज 3 जाहीर सभा। अंबरनाथ विधानसभेचे बालाजी किणीकर, कल्याण पश्चिमचे विश्वनाथ भोईर आणि कल्याण ग्रामीण विधानसभेचे उमेदवार राजेश मोरे यांच्या प्रचारासाठी सभांचं आयोजन। उद्धव ठाकरे आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर। महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ ठाकरेंच्या 3 सभा होणार। सभेची जोरदार तयारी। अजित पवारांच्या आज परभणीच्या पाथरी, बीड आणि गेवराई येथे सभा। महायुतीचे उमेदवार योगेश क्षीरसागर आणि विजयसिंह पंडित यांच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन। पंतप्रधान मोदींच्या उद्या राज्यात 3 सभा। छत्रपती संभाजीनगर, मुंबईसह नवी मुंबईत मोदींची जाहीर सभा। पहिली सभा संभाजीनगरात तर खारघरमध्ये दुसरी सभा। राहुल गांधी 14 आणि 16 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर। 14 नोव्हेंबर रोजी नंदुरबार आणि नांदेड तर 16 नोव्हेंबर रोजी अकोला आणि चिमूरमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेणार। मुंबईतील जोगेश्वरीत ठाकरे गट आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले। जोगेश्वरीतील मातोश्री क्लबमध्ये पैसे वाटल्याचा ठाकरे गटाचा आरोप, तर ठाकरेच्या कार्यकर्त्यांनी महिलांवर हात उचलला। शिंदे गटाचा प्रत्यारोप।